सरपंच शरद आरगडे यांची पत्नी व मुलाने केले जिवंतपणी पिंडदान. माणूस मेल्यानंतर केल्या जाणाऱ्या क्लेशदायक कर्मकांडांना फाटा देण्यासाठी आणि समाजातील अंधश्रद्धेवर प्रहार करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळ येथील विद्यमान सरपंचाने चक्क स्वतःच्या हयातीतच स्वतःचे पिंडदान आणि दहाव्याचा विधी उरकला आहे. सरपंच शरद आरगडे असे या धाडसी व्यक्तीचे नाव असून आज 21 एप्रिल मंगळवार रोजी त्यांच्या पत्नी आणि मुलाने या आगळ्या-वेगळ्या विधीमध्ये सहभाग घेत समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला. हिंदू धर्मात व्यक्तीच्या निधनानंतर 10व्या दिवशी पिंडदान आणि उत्तर कार्य करण्याची प्रथा आहे. मात्र मेल्यानंतर कुणी काय केले हे पाहायला मी जिवंत असणार नाही, मग जे काय करायचे आहे ते डोळ्यात देखत का नको, असा विचार करून आरगड्यांनी हा निर्णय घेतला. आज मंगळवारी आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या पत्नी आणि मुलाने शास्त्रोक्त पद्धतीने विधी करत जिवंतपणेच त्यांचे पिंडदान केले. विशेष म्हणजे या विधीवेळी अनेक कावड्यांनीही पिंडीला स्पर्श केल्याने उपस्थितांच्या डोळ्यात अंजन पडले. अंधश्रद्धा आणि कर्मकांडावर प्रहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून शरद आरगडे यांनी समाजातील काही अनिष्ट रूढीवर बोट ठेवले आहे. माणूस जिवंत असताना त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करणे आणि मेल्यानंतर मात्र समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून विधी करणे याला त्यांनी विरोध दर्शवला आहे. मृत्यूनंतर आत्मा शांत होतो किंवा ठराविक विधी केल्यानेच गती मिळते यासारख्या समजुतींना फाटा देत त्यांनी विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले आहे. भावनाच्या नावाने होणारी कुटुंबाची आर्थिक पिळवणूक थांबली पाहिजे, या मागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या अनोख्या 10व्याच्या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण परिसरात रंगली आहे. विचारवंतांकडून आरगडे यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. जिवंतपणे स्वतःचे पिंडदान करून त्यांनी केवळ मृत्यूचे भय घालवले नाही, तर समाजातील कालबाह्य परंपरांना एक प्रकारे मूठ माती देण्याचे काम केले आहे. केवळ पिंडदान करून न थांबता शरद आरगडे यांनी समाजात स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवरही प्रहार केला आहे. माझ्या निधनानंतर माझ्या पत्नीने कोणत्याही विधवा प्रथा पाळू नयेत, तिने कुंकू पुसू नये, बांगड्या फोडू नयेत किंवा मंगळसूत्र उतरवू नये असे स्पष्ट नमूद करणारे कायदेशीर प्रतिज्ञापत्र त्यांनी तयार केले आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की त्यांच्या मृत्यूनंतर कोणतेही सूतक पाळले जाऊ नये किंवा धार्मिक कर्मकांड करू नये. पतीच्या निधनानंतर पत्नीला सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार असून समाजातील जाचक रूढींनी तिला अडवू नये, हा क्रांतिकारी विचार त्यांनी या माध्यमातून मांडला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्त्री सन्मानाचा एक नवा पायंडा पडताना दिसत आहे. माणूस मी गेल्यानंतर सूतक पाळणे, केस कापणे किंवा जेवण घालणे यात अडकण्यापेक्षा जिवंतपणी माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबावर व कर्मकांडाचा बोजा पडू नये आणि समाजातून यातून काहीतरी शिकावे, याच हेतूने मी हा निर्णय घेतला आहे व अंधश्रद्धेला बळी पडू नये, असे सरपंच शरद आरगडे म्हणाले. नमस्कार, मी सरपंच शरद आरगडे, ग्रामपंचायत सौंदाळा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. आज मी माझा स्वतःचा जिवंतपणी 10वा आयोजित केलेला होता. सदरचा हा जो काही प्रबोधनाचा कार्यक्रम म्हणून हा कार्यक्रम केलेला आहे. दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण बघतो कावळा शिवला नाही की त्यावेळी त्याच्यानंतर मग पितृदोष वगैरे किंवा कावळ्याचे तासनतास वाट बघणे, या सगळ्या गोष्टीच्या ह्या अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत, त्या आपण सोडून दिल्या पाहिजेत. कावळ्याला माणूस जिवंत आहे की मृत आहे हे काही माहिती नसतं. कावळा हा फक्त आणि फक्त अन्न खाण्यासाठी त्या ठिकाणी आलेला असतो, हे आम्हाला कुठेतरी दाखवून द्यायचं होतं. म्हणून खऱ्या अर्थाने आज मी स्वतःचा 10वा त्या ठिकाणी केलं. माझी पत्नी आणि मुलगा त्यासाठी पिंडदान करण्यासाठी आम्ही त्यांना बसवलं. पूजा वगैरे सगळ्या गोष्टी प्रतिकात्मक आम्ही त्या ठिकाणी केल्या. खऱ्या अर्थाने सत्यशोधक पद्धतीने त्या ठिकाणी सर्व गोष्टी केल्या, परंतु कर्मकांड करायची त्या गोष्टीची देखील गरज नाही. याच्यातून फक्त हेच सांगायचं आहे की छोट्या छोट्या ज्या सामुदायिक जास्त लोक एकत्र येऊन होणाऱ्या ज्या अंधश्रद्धा आहेत ह्या दूर जर झाल्या तर मोठ्याला अंधश्रद्धा निर्माण होणार नाहीत आणि अशोक खरातसारखे, गडगेसारखे भोंदू निर्माण होणार नाहीत. या गोष्टींना खतपाणी मिळणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने हा प्रबोधनाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता.